अधिक कामं ही पूर्वी जी सुरू होती त्यातलीच आहेत. त्याच्यानंतर जी करणार आहोत ते उद्या करू, परवा करू, ह्या अशा पद्धतीचा अर्थसंकल्प आहे. आणि हा अत्यंत बोगस अर्थसंकल्प खरंच 10,000 वर्षात नसला तरी गेल्या अनेक वर्षात मांडला गेला असेल या विधानसभेत, असं मला वाटत नाही. हो, पण त्याच्यामध्ये 1 रुपयात पीक विमा, 1 रुपयात पीक विमा योजना जी होती त्यातला भ्रष्टाचार बाहेर आमच्या खासदारांनी पण काढला. ही योजना बंद करण्यासाठी सुद्धा मला बंद पडलीच आहे. म्हणजे या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या गडबड घोटाळ्यांच्या योजना आहेत. प्रधानमंत्री आवास योजना हा अर्थसंकल्प हा एकूण आभास योजना आहे. जशी आवास योजना आहे तसं तो वचा भर करा आभास योजना आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना हमी भावाचं काय बोलले, सोयाबीनचा हमी भाव, कापसाचा, सगळ्याचा हमी भावाबद्दल काही नाहीये. पीक विम्याबद्दल जो घोटाळा झाला त्याच्याबद्दल काही नाहीये. काहीच म्हणजे याच्यामध्ये हाताला काहीच लागलं नाहीये कागदपत्रांखेरीज. आता पालिकेला सुद्धा पालिकेची काल अलीकडे तो विषय घेतला. तुम्ही सरकार म्हणजे सहकारी साखर कारखाने यांच्या बगल बच्च्यांचे त्याला 1100 कोटीची हमी जी मी बंद केली होती, कारण ही लूट आहे. त्यांना तुम्ही त्यांची थक हमी घेता, साध्या शेतकऱ्यांना तुम्ही थक हमी घेत नाहीत त्याची. आणि महापालिकेची जी येणं आहे 16,000 कोटी ते कधी देणार? मेट्रोवरती एवढा खर्च करताय, करा ठीक आहे, पण बीएसटी वरती का नाही करत? आम्ही आमच्या काळामध्ये बीएसटीला पण मदत करतच होतो. सर इस बजट में हमारा सरकार ने राष्ट्रीय बैंक के लिए 36,000 करोड़ पास किए। जब आप 1 मिनट, अच्छी बात की आपने, जब ये योजना जाहिर की गई थी तब कितना आंकड़ा था? 46,000। आज उन्होंने कितना किया? नहीं, खर्चा कितना हो गया? उन्होंने कहा 31,000 कोटी, 33,000 कोटी खर्च केले और अब उन्होंने 36,000। मतलब पहले ही आपने झूठ कहा था 46,000 इसके लिए खर्चा आएगा, वो तो किया नहीं। 2100 रुपए तो दूर की बात, अभी 36,000। वोट तो सारे लिए ना आपने।